साहेब एकीकडे आपण म्हणूया आपल्याकडे जातीने आपण प्रतिष्ठान चालवणार आहात, दुसरीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाला तुम्ही पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे दोन समाज दोन ठिकाणी विभागले, ओबीसी विरुद्ध मराठा संपूर्ण महाराष्ट्रात विभागले. हा, तर तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर मी अशा पद्धतीने देईन. दादा, तुम्ही एक गोष्ट, तुम्ही आता आरक्षणाचं पूर्ण आंदोलन फॉलो केलंय, तर तेव्हा तुम्ही बघितलं असेल की सुरुवातीला सगळा ओबीसी समाज मराठा आरक्षणाला पाठिंबा देत होता. ज्यांच्या नोंदी सापडतात त्यात आजही ओबीसी समाजाचा पाठिंबा आहे. आणि आमच्याही मते ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना आरक्षण द्यायला पाहिजे. उर्वरित त्यांना 10% दिलं तर ते सरकारने 14% 13% करावं. तुम्ही अगोदरच 12 फायली विविध आर्थिक महामंडळामध्ये प्रलंबित आहे, तर तुमच्या विरोधात फाईल कशा होती? या सगळ्या फायली आम्ही संघटना म्हणून लढा देऊन पूर्ण करणार आहोत. संघटनेच्या स्थापनेसाठी आम्ही इन्व्हिटेशन सर्व राजकीय पक्षांना, दोन्ही सर्वांना दिलंय. कोण येणार हे आम्हाला माहिती नाही, कारण आम्ही पर्सनली तुम्ही या आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून असं कुणालाही सांगितलं नाही. आले तरी तुम्हाला एक सर्वसामान्य माणूस म्हणूनच यावं लागेल राजकीय माणसाला. विशेष अतिथी कोणी नाहीये, फक्त अभि मुंडे म्हणून शंभू गाथा गाणारे आहेत ते राहतील, शाहीर सुरेश जाधव राहतील आणि विठ्ठल कांगणे सर राहतील, जे की तरुणांना मार्गदर्शन करतील. तुम्ही आता की जरांगे पाटील यांच्या विष्णू सहमत आहात का? तुम्ही मला उत्तर द्यावं. आम्ही आमची स्वतंत्र कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार नाही. बेरोजगारांना तुम्ही कोणत्या शासकीय योजनेमार्फत तुम्ही स्वावलंबी करणार? बेरोजगारांच्या बाबतीत, महिलांच्या बाबतीत उमेद नावाचे बचत गट आहे त्यांच्या बाबतीत आहे. आणि आपले सीएनच्या माध्यमातून जेवढे काही 10 लाख रुपयाचे आपले लोन देता येतात गव्हर्नमेंट स्कीम मधले, ते आपण मिळवून देणार आहोत. त्याची एक आपली स्वतंत्र सीएची टीम आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मोठा विषय आहे. यावर मी 2011 पासून शुभा नावाच्या संघटनेत चळवळीत होतो आणि मी मराठा आरक्षण या चळवळीत मी खूप सक्रिय आहे आणि त्या चळवळीतही मी काम केलंय. आताही आंदोलनात काम केलं. माझी इथून पुढे मराठा आरक्षणाविषयी काम चालू राहणार. मराठा आरक्षणाचा विचार झाला तर मराठातून सुरुवात झाली बरोबर आहे. आणि 70 वर्ष असतील किंवा आता जरांगे पाटील आता त्याच्या माध्यमातून तरी विनोद पाटील आणि जरांगे पाटील ह्या दोघात तुम्हाला काय हे कमी पडल्याचं वाटतं? नाही, दोघेही कमी नाही पडले. त्यांच्या परीने ते काम करत आहे आणि त्यांनी त्यांचं काम तसं अजून थोडं व्यवस्थित करायला पाहिजे होतं, एवढं सांगू शकतो. आपण समाजाच्या पाठीशी आहे, तुम्ही असं वेगळं निवडले? ते बघा, समाजात आज मराठा आरक्षण पाहिजे, पण समाजाचे जे वातावरण ढवळीत झालंय त्याचा पण थोडा विचार करायला पाहिजे. आरक्षण कसं पद्धतीने सोप्या पद्धतीने घेता येईल हे आपण सर्वांनीच विचार केला पाहिजे. विनोद पाटील असतील, जरांगे पाटील असतील किंवा आम्ही पण असतो, जेणेकरून वातावरण दूषित होणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण पण मिळेल. सोपी पद्धत नेमकी तुमचं जे प्रतिष्ठान आहे एका विशिष्ट समाजापुरतं जातीपुरतं मर्यादित राहणार का सर्व समावेश राहणार? तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत. आणि संघटनेच्या माध्यमातून तरुणांना जे काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल किंवा समाजासाठी काय कार्य करतील त्या विषयावर इंटरेस्ट घेतला जाणार आहे. तुमचे काय प्रश्न असतील आणि जयंतीच्या बाबतीत अभि मुंडे, सुरेश जाधव आणि विठ्ठल कांगणे हे 3 लोक समाजाला प्रोत्साहन करण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. शिवजयंती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मेला झालेली आहे. आपण 26 तारखेला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करणार आहात. ठीक आहे, त्याचं स्वरूप काय असणार? काय झालं दादा, आम्ही जेव्हा मराठवाड्यात फिरलो होतो आणि स्वरूप काय असणार? रॅली राहणार आहे, शंभू गाथा होणार आहे, शाहिरांचा पवाडा होणार आहे आणि संघटनेची स्थापना होणार आहे. संघटनेची स्थापना रॅली 3:30 वाजता निघणार आहे टीव्ही सेंटर वरून. त्यानंतर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला जाणार आहे. ओके, गडबड